रामराम शेतकरी मित्रांनो, कांद्यासंदर्भात महत्त्वाच्या दोन बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक बातमी आहे लासलगाव येथून. लासलगावी आज कांदा लिलाव संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाळले होते. तर दुसरी बातमी आहे 20% जे कांद्यावरील निर्यात शुल्क आहे ते तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. तर महत्त्वाच्या दोन बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, भाव कोसळल्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. लासलगावसह देशांतर्गत कांद्याची मोठी आवक विक्रीसाठी दाखल होत असल्याने लासलगाव बाजार समितीत गेल्या 10 दिवसात कांद्याच्या बाजारभावात 2500 रुपयाची मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे सरासरी भाव 1600 ते 1700 रुपयेपर्यंत कोसळल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडून आपला निषेध व्यक्त केला. कांदा निर्यातीवर असलेले 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करत विक्री झालेल्या कांद्याला 1 ते 2,000 रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केली. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात 800 वाहनांमधून कांद्याची आवक दाखल झाली. या कांद्याला जास्तीत जास्त 2,501 रुपये, कमीत कमी 700 रुपये तर सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल भाव हा मिळाला. दररोज कांद्याच्या भावाच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर मित्रांनो, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20% शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केले आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क 20% कमी करून अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरू केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशामध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने रद्द करणे आवश्यक आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्यातील आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार हिनामन खोसकर, आमदार सरोज अहिरे आदी लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून या प्रश्नी लक्ष घालण्याची तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. या लोकप्रतिनिधीच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लिहिले की राज्यात विशेष करून नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्याची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्याकडून परदेशात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात केली जाते. आज मितीस उन्हाळी कांदा संपलेला असून नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाशी लढत कांद्याचे उत्पादन घेतलेले आहे. यावेळी पाऊस व बदलत्या हवामानानुसार त्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उर्वरित चांगल्या कांद्यास खर्चावर आधारित चांगला भाव मिळणे गरजेचे असताना बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. सद्यस्थितीत राज्यातील लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2,400 रुपये अत्यल्प दर मिळत असून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान मोठे आहे. पुढे त्यांनी नमूद केले की लाल कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ तो विक्री करावा लागत आहे. हे सुद्धा नुकसानीचे महत्त्वाचे कारण आहे. हे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 20% निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे, जेणेकरून लाल कांद्याचे दर टिकून राहतील व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित चांगले दर मिळतील, असे पत्रात स्पष्ट केले असून 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्राच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून तातडीने सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.